नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 1 मधील अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण. त्यामधील आपण 26 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण 27वा श्लोक पाहूया. तान समीक्ष्य स कौन्तेय सर्वां बंधून वस्थितान कृपया परयाविष्टो विषीदन्नी दम ब्रवीता. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. अर्जुन उवाच द्रष्टैम स्वजनं कृष्णं युयुत्सु समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटलेला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. तात्पर्य: भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीच्या ठायी देवदेवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभाव असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर आलेल्या आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याविषयीच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आपल्या सैनिकांविषयी तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडे सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याविषयी करुणा वाटली. या प्रकारे विचार करत असताना त्याच्या सर्व अवयवांना कंप सुटला आणि तोंड कोरडे पडले. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला. वस्तुतः संपूर्ण समाज आणि अगदी अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी सिद्ध झाले होते. या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की केवळ अर्जुनाच्या अवयवांना कंप सुटला होता आणि मुख कोरडे पडत होते. एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रूसुद्धा ढाळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती. आणि म्हणून असे म्हटले आहे की ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्या ठिकाणी देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे अर्थहीन भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे तो मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षिला जातो. वेपशुश्व शरीरे मे रोमहर्षश्वरायते गांडीव संसते हस्ताक्त क्वचेन परिदह्यते. माझ्या पूर्ण शरीराला कंप सुटलेला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. तात्पर्य: शरीराचे 2 प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर 2 प्रकारे उभे राहू शकतात. अशा घटना एकतर आध्यात्मिक भावोत्कटतेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमुळे अतिभयामुळे होऊ शकतात. दिव्य साक्षात्कारामध्ये मुळीच भीती नसते. या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती. इतर लक्षणांवरून हे स्पष्टपणे कळून आले.
तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणामध्ये दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्मबुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात. न च शक्नोम्य वस्थान्तु भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. मला इथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चाललेला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्ण, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. तात्पर्य: अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता. भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. भयम द्वितीयाभिनिवेशता स्यात्. ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते. अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या आणि त्यामुळे शत्रूंवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. निमित्तानि विपरीतानि हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो, मी ते असण्यामागचे कारण काय? प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्म्याविषयी कोणालाही आस्था नसते. श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाविषयी अज्ञान दाखवत होता. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. बद्ध जीवाला याचा विसर पडतो आणि म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. अर्जुनाला वाटले की युद्धातील विजय केवळ आपल्या शोकालाच कारणीभूत ठरेल. न च श्रेयोनु पश्यामि हत्वा स्वजन्माहवे न कांडक्षे विजयम कृष्ण न च राज्यसुखानि च. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे आणि कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्णा, त्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. तात्पर्य: स्वतःचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. याचे बद्ध जीवांना अज्ञान असते. यासाठीच ते शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतात, कारण अशा संबंधामुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते. जीवनविषयक अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो. अर्जुनांना क्षत्रियांच्या नीतिमूल्यांचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते. असे सांगितले जाते की श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देदीप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. नातलगांची तर सोडाच, पण स्वतःच्या शत्रूंचीही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करत असे. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो, त्याप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता. त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही. आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला.
क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरता एका राज्याची आवश्यकताही होतीच. तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते. आपल्या चुलत्यांशी आणि बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वंश परंपरेने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा अधिकार सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती. तथापि असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते. म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे. किन्नो राज्येन गोविंद की भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काडक्षितं नो राज्यभोगा सुखाचीन त इमे वस्थिता युद्धे प्राणास्तत्वा धनानि च आचार्या पितर पुत्रास्तथैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाल्या संबंधिनस्था एतान्न हन्तिमुच्छामि घ्यन्तोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्तु मही कृते निहृदय धार्तराष्ट्रान्न का प्रीती स्याज्जनार्दना. हे गोविंद, ज्याच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची वा जीविताची देखील इच्छा करावी, तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लोभ आहे. हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा आणि संपत्तीचा त्याग करण्यास सिद्ध असून माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी. हे जनार्दन, पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या विनिमयातही मी त्यांच्याशी लढणार नाही. धृतराष्ट्रांच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार. तात्पर्य, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे, कारण श्रीकृष्ण इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंद प्राप्तीचे केंद्रस्थान आहेत. अर्जुन या महत्त्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियाचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे. आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदाचे कार्य नव्हे. जर आपण श्री गोविंदांची इंद्रिये संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रियेही संतुष्ट होतात. भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय तृप्ती करायची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्त करतील, पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत. याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो, म्हणजे जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची मुळीच इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्री गोविंदांच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. आपल्या कुटुंबातील व्यक्तीविषयींचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशतः दिसून येते, कारण त्याला त्यांच्याविषयी स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास सिद्ध नव्हता. प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर्य आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते, परंतु अर्जुनाला भीती वाटते की आपले सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये आपण कोणालाही सहभागी करून घेऊ शकणार नाही. भौतिक जीवनाविषयीचे हे एक समर्पक उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते. एखाद्या भक्ताला भगवंताची इच्छापूर्ती करायची असल्याने
तो भगवंताच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर्य स्वीकारू शकतो आणि जर भगवंताची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही. अर्जुनाला नातलगांना मारायचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती. या क्षणी अर्जुनांना माहीत नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला केवळ श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनवायचे होते. त्याला केवळ निमित्त मात्र व्हायचे होते. या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायांमध्ये करण्यात आलेला आहे. भगवंताचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला आपल्या चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही, पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंताची योजना होती. भगवत भक्त दृष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही, पण दृष्टांनी केलेला भक्ताचा अपराध भगवंत कधीच सहन करत नाहीत. भगवंत स्वतःच्या अपराधाविषयी एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भक्तांना दुखावणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करत नाहीत. म्हणून दृष्टांना क्षमा करायची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढ निश्चयी होते. पापमेवाश्रयेद स्मान्न वैतानान ततायिना तस्मान्नार्या वयं ऋतू धार्तराष्ट्रांच बांधवान स्वजन ही कथम हत्वा सुखीनं श्याम माधवम. या आततायी आक्रमणांना आम्ही ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लोभ होणार आहे? हे माधव, आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? तात्पर्य: वैदिक मताप्रमाणे 6 प्रकारचे आततायी असतात: विष देणारा, घराला आग लावणारा, घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनी आघात करणारा, संपत्ती लुटणारा आणि दुसऱ्याची भूमी बळकावणारा, परपत्नीचे अपहरण करणारा. अशा आततायींचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. अशा आततायींना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे. पण अर्जुन सामान्य मनुष्य नव्हता. स्वभावताच तो साधू वृत्तीचा होता आणि कौरवांशी तो साधू वृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता. तथापि अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते. राज्यकर्त्याने साधुवत असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये. उदाहरणार्थ, भगवान श्रीराम हे इतक्या साधुवृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत. पण असे असले तरी प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखविला नाही. श्रीरामांच्या पत्नीचे, सीतेचे अपहरण करणारा रावण आततायी होता, पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकवला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. अर्जुनाच्या संदर्भात मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आततायी होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी होते. परिणामी अर्जुनाला वाटले की सामान्य आततायींविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या त्यांच्या विरुद्ध आपण योजू नये. या व्यतिरिक्त साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते. साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्त्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधुवृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. अर्जुनाने असा विचार केला की राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख नित्य नाही
आणि म्हणून स्वजनांचीच हत्या करून स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन संकटात का घालावे? या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणेही महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुन त्यांच्या हे लक्षात आणून देऊ इच्छित होता की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी कोणतीही गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. वास्तविकपणे श्रीकृष्ण तर भक्तांनाच काय इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाही. यद्यपेते न पश्यति लोभोपहते तसा कुलक्षयकृता दोषं मित्रदोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्याभि पापादस्मात् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यति जनार्दनम. हे जनार्दन, लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना जरी आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यांमध्ये का सहभागी व्हावे? तात्पर्य: एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्यूत क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाचे विरुद्ध पक्षाला अज्ञान असावे, परंतु त्याचे दुष्परिणाम आपल्याला स्पष्ट दिसू शकतात. म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारू शकला नव्हता. बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला होतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते, पण अशा बंधनाचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरवता येत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरवले. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलं कृष्णधर्मो बिभवत्युता. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. तात्पर्य: कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेविषयी अनेक तत्त्वे वर्णाश्रम संस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांचे दायित्व कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींवर असते, पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात. यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊन देऊ नये. अधर्माभिभवात् कृष्ण प्रद्युष्णति कुलस्त्रिया स्त्रीषु दृष्टांसु वार्णेय जायते वर्णसंकर. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे ऋष्णी वंशजा अवंचित संतती उत्पन्न होते. तात्पर्य: जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी समाजातील सभ्य लोकांची संख्या मुख्यतः आधारभूत असते. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुले वाममार्गाला लागू शकतात त्याप्रमाणे स्त्रियांचे अधःपतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले आणि स्त्रिया
या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते. स्त्रिया विविध धार्मिक व्रत वैकल्य करण्यात मग्न राहिल्यास व्यभिचाराच्या वाम मार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यतः स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात. म्हणून वंश परंपरागत विविध धार्मिक कार्यात त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक आहे. या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रम धर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांसोबत कार्य करण्यास आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र होतात. व्यभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता असते. स्वैराचारी व्यक्तीसुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची अमाप वाढ होते आणि युद्ध महामारीचे संकट बळावते. सत्करो नरकायेव कुलध्याना कुलस्यच पतिंती पितरो हेषा लुप्तपिंडो दकक्रिया. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळासाठी तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. तात्पर्य, सकाम कर्माच्या विधी विधानानुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक आहे. विष्णू पूजनाने ही अर्पणक्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो. कधीकधी विविध प्रकारच्या पापकर्मामुळे पूर्वज दुःख भोगत असतात आणि कधीकधी तर त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत आणि यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूतपिशाच्छ म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसादरूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच्छ योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना सहाय्य करणे ही वंश परंपरा असते. भक्ती मार्गाचा अवलंब न करणारे या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्ती मार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि सहस्रो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो. श्रीमद भागवतात असे सांगण्यात आलेले आहे, देवर्षी भूतान नृना पितृना न किंकरो नाय मृनी च राजन सर्वात्मनाय शरणम शरण्यम गतो मुकुंद परिहृत्य कर्तम. ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्री मुकुंद यांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्ती मार्गाचा अंगीकार केला आहे, त्याच्यावर देवी देवता, ऋषी मुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्या संबंधी कोणतीही कर्तव्य किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाहीत. पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते. दाशेरेते कुलज्ञाना वर्णसनकारके उत्साद्यते जातीधर्मा कुलधर्माशो शाश्वता. वंश परंपरा नष्ट करणाऱ्यांच्या दुष्कृत्यांमुळे आणि या प्रकारे उत्पन्न झालेल्या अनावश्यक संततीमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. तात्पर्य, सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल. अशा पद्धतीने मानव समाजातील 4 विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच
कुटुंब कल्याणार्थ कार्याची योग्य रचना करून दिलेली आहे. म्हणून अविवेकी पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूंची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो. अशा पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि अशा नेत्यांचे अनुसरण करणे लोक निश्चितपणे गोंधळून जातात. उत्सन्न कुलधर्मांना मनुष्यांना जनार्दन नरके नियंत वासो भवतीच्छु शुश्रूम. हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की त्या परंपरेचा विनाश करणारे नरकातच नित्य निवास करतात. तात्पर्य, अर्जुनाचा युक्तिवाद स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता. वास्तविक ज्ञानप्राप्तीचा हाच मार्ग आहे. अशा ज्ञानात प्रथमपासून स्थित झालेल्या योग्य व्यक्तींच्या साह्याविना मनुष्य वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचू शकत नाही. वर्णाश्रम संस्थेतील एखाद्या पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्मांचे प्रायश्चित्त करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो. जो नेहमी पापकर्मेच करण्यात गुंतलेला आहे त्याने या प्रायश्चित्त विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते. अहो बत महापाप कर्तु व्यवसिता वयम यद्रा राज्य सुखलोभेन हंतु स्वजन मुद्यता. अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास प्रवृत्त झालेलो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यासाठी सिद्ध झालेलो आहोत. स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूची, पित्याची अथवा मातेचीही हत्या करण्याइतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. तथापि अर्जुन भगवंताचा साधुवृत्तीयुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वांची जाणीव असे आणि म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे. यदि माम प्रति कारम शस्त्रम शस्त्रप्रणया धार्तराष्ट्रारणे हन्म्युस्मे क्षेमतरम भवेत. शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. तात्पर्य, युद्धाला सिद्ध नसलेल्या आणि निशस्त्र असलेल्या शत्रूंवर आक्रमण करू नये हा क्षत्रियांच्या युद्ध तत्वामधील एक नियम आहे. परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने आक्रमण केले तरीही अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला. विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही. भगवंताचा महान भक्त असल्यामुळे तो सहृदय होता आणि त्यामुळेच त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती. संजय उवाच एव मुक्तवार्जुन शनये रथोपस्थ उपविशद विसृज्य शशर चापम शोक संविघ्न मानसा. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि अत्यंत शोकाकुल होऊन तो रथामध्ये खाली बसला. तात्पर्य, आपल्या शत्रूच्या व्यूह रचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. भगवत भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य असते. अशा रीतीने भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग नामक पहिल्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न झालेले आहे.